चित्रपट पाहायचा आहे पण शोज नाहीत, असं काहीसं चित्र धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचं होताना दिसत आहे. लोकांना हा चित्रपट पाहायचा आहे पण शोज जर का फक्त मुंबईमध्ये पाहिले बुक माय शो वरती तर फक्त 30 ते 35 शोज होते. ह्याचा डायरेक्ट असर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होताना दिसत आहे. हे तर आपण डिस्कस करणारच आहोत व्हिडिओच्या पुढे, पण आता आपण या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात. या चित्रपटाने 18 दिवस कंप्लीट केले. चित्रपटाने 16व्या दिवशी जी कमाई केली आहे ती आहे फक्त 22 लाख एवढीच, आणि चित्रपटाने जी 17व्या दिवशी कमाई केली आहे ती आहे 32 लाख एवढीच, आणि चित्रपटाने जी 18व्या दिवशी कमाई केली आहे ती आहे 18 लाख रुपये. चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालं आहे ते आहे 7,74,00,000 रुपये, आणि चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालंय ते आहे 8 कोटी. आणि चित्रपटाने जे हिंदी व्हर्जन मध्ये कमवलेत, हिंदी जेव्हा डब केला गेला हा चित्रपट त्याच्यानंतर जे कमवलेत ते आहेत फक्त 30 लाख रुपये. तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन 18 दिवसांचं. आणि आता आपण जसं मागे डिस्कस करणार होतो, मी सुरुवातीला म्हटलं होतं व्हिडिओच्या, हेच की जेव्हा मी पाहिलं चित्र पुण्यामध्ये मुंबईमध्ये अजूनही शोज हाऊसफुल होत आहेत, म्हणजे लोकांना कंटेंट आवडला आहे. पण शोज पुष्पा 2 मुळे शोज नक्कीच कमी झालेले आहेत. त्याचं पुष्पा 2 नावाचं वादळ आलेलं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यामुळेच शोज कमी झाले आणि त्याचा डायरेक्ट असर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होताना दिसत आहे. आता जर का आपण म्हटलं की चित्रपटाचं कलेक्शन 8 कोटी झालं आणि मराठी चित्रपटासाठी हे ठीकठाक कलेक्शन आहे, पण चित्रपटाची जी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाची जर का स्केल बघितली आणि प्रोडक्शन व्हॅल्यू पाहिलं तर ते किमान 10 ते 15 कोटी एवढं आहे. मग 8 कोटी म्हणजे अजूनही आपल्याला चित्रपट चालवायचा आहे. नक्कीच हा चित्रपट उभा आहे खंबीरपणे थिएटरमध्ये पुष्पा 2 समोर, ही आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला आता अजून हा चित्रपट किमान 2-3 हप्ते चालवायचा आणि 10 कोटीच्या पार पोहोचवायचा. हा चित्रपट लवकरच हा 10 कोटी पोहोचेल. शनिवार रविवार पुढचे महत्वाचे असेल, थोडा पुष्पा 2चा क्रेज कमी होईल असं आपण मानूयात, आणि शनिवार रविवार अजून चित्रपट पुढे जाईल आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन ह्याचं वाढेल. मला एक ना सूचना द्यायची आहे मराठी प्रोड्युसर्सला, जर का आपण हिंदीमध्ये डब करून आणतो ना जर का चित्रपट, तर ना तो सुरुवातीला आणूच नाही किंवा तो करूच नाही. चित्रपटामध्ये सरळ टायटल सबटायटल्स द्यायचे, कारण ना 30 लाख कमवून आपण हिंदीमध्ये डब करून एवढा खर्च केला, काय फायदा झाला. ह्यांना मराठीमध्येच बघू दे आणि सबटायटल सोबत बघू देत, काही गरज नाही हिंदीमध्ये चित्रपट आणायची. कारण ना आपल्याला जर आपला लॉस करून जर का ह्यांच्यासाठी दाखवायचं आणि हे लोकच नाही येणार तर काय फायदा आहे, असं मला पर्सनली माझं असं एक मत आहे की हिंदीमध्ये डब करूच नाही, आपल्या मराठीतच ह्यांना पाहू देत. सबटायटल जास्तीत जास्त सबटायटल द्या, काही गरज नाही ह्यांना हे करायची, एंटरटेन करायची, ह्यांना मराठीत पाहू देत. तर हे माझं पर्सनल मत होतं आणि हे होतं आजचं 18 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. आणि चित्रपटाचं कलेक्शन वाढवत हीच महाराजांचरणी प्रार्थना आहे. आणि इथेच आजचे आपले व्हिडिओ संपूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन सोबत भेटूयात. तोपर्यंत आपले यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा.